हॅलो, गुड इव्हनिंग. चला तुमच्यासोबत आज शेअर करते की मी माझ्या कपाटाचे ऑर्गनायझेशन कसे करते. म्हणजे कसं करणार आहे, माझं एकदम छोटंसं असं कपाट आहे. मी काय अजून एवढं मोठं कपाट घेतलेलं नाही आहे. एकदम छोटंसं माझं कपाट आहे. त्यातच मी आमच्या 4ही जणांचे सर्व कपडे हे त्यामध्ये ठेवत असते. पिल्लू यायच्या अगोदर भरपूर अशा कपाटांमध्ये सर्व कपडे व्यवस्थित मावून जात होते. पण पिल्लू आल्यानंतर तिचे भरपूर असे कपडे आता आहे. तिलाही एक कप्पा लागतो. एवढूसा जीव आहे, पण कपडे पण भरपूर आहेत, नाही का? चला मग या ठिकाणी मी आज तुम्हाला सांगते की माझ्याकडे किती साड्या आहेत. आणि एक ही साडी मी तुम्हाला दाखवली, ती साडी खरंच खूप मस्त आहे. कांचीवरम पैठणीमध्ये आहे ती. आणि इतकी छान आहे ना, मी ती गेल्या वेळेस किती 2,000ला घेतलेली होती. खरंच साडींचे भाव पण किती असताना आपण इतक्या महागाच्या साड्या घेऊन काहीच उपयोग होत नाही आपला. कारण आपण एकदा घालतो, दोनदा घालतो, पण तिसऱ्यांदा आपल्याला ती साडी घालायची काही इच्छा होत नाही. तुम्हाला पण असंच होतं का? मला नक्की सांगा. खरंच मला तर ना परत असं म्हणजे एकदा ती साडी घातली की परत मला ती घालू वाटत नाही. का कुणास ठाऊक. सर्व लेडीजचा हाच प्रॉब्लेम आहे. आणि आता ह्या ठिकाणी मी ह्या साड्या बाजूला काढून ठेवल्या आहे, कारण मला त्या साड्या वॉश करून घ्यायच्या आहे. कारण मला जायचं आहे लग्नाला. त्या लग्नाचे सीझनही चालू झाले आहेत, नाही का? चला मग, प्रत्येकाच्या घरी एक ना एक तरी लग्न असेलच. तसंच आमच्याही घरी आहे. ते कुणाचं ते मी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या ब्लॉगमध्ये सांगेलच आणि ते तुम्हाला कळेलच. बरं मग या ठिकाणी मी मस्त या साड्या साईडला काढून घेतल्या आणि ह्या बाकीच्या साड्यांच्या छान अशा घड्या करून घेतल्या आणि त्या इथे रचून ठेवल्या. माझ्याकडे किती साड्या आहेत ते मी तुम्हाला सांगते. माझ्याकडे टोटल 25 साड्या आहेत. आणि खरंच इतक्या साड्या असूनही मला साडी घेण्याची खूप अशी हौस लागत असते. पण तरीही हौस कितीही लागली तरी जास्त करून तर मी ड्रेसेस वेअर करत असते. असो, या ठिकाणी मी हे दिद्दी म्हणजे माझी पिल्लू पोटात असताना आम्ही कालिकेच्या यात्रेला गेलो होतो, तेव्हा मला हे त्यांनी घेऊन दिलं होतं. आणि हे अजून पण मी जसं तसं सांभाळून ठेवलेलं आहे. खरंच ना, इतक्या दिवस झाले तरी त्याची लाईट अजून खराब नाही झालेली. मी जसं तसं ते सांभाळून ठेवलं आहे. का कुणास ठाऊक, मला ते वरती काढूच वाटत नाही. मी जसंचं तसं ते सांभाळून ठेवलेलं आहे. इथे बघा, माझ्या मिस्टरांनी कसे कपडे गोळा गोळा करून सगळे त्या कपाटामध्ये कोंबून ठेवलेले होते. खरंच ना, माणसांचं कसं असतं ना, एक काही काढायला गेले की सगळं तिथं बिघडवून ठेवत असतात. आमचे हे तर असेच करतात. एक शर्ट काढलं की दुसऱ्या शर्टची घडी ते बिघडवून ठेवत असतात आणि नंतर मग ते डायरेक्ट असं कोमसून देतात त्यामध्ये. तुमच्या पण घरी असेच करतात का? मला नक्की कमेंटमध्ये सांगा. माझे मिस्टर तर असेच करतात. एक काढलं की एक लगेच त्यामध्ये कोंबून देतात. असो, या ठिकाणी आमच्या नानीने बघा आमच्यासाठी ड्रेस घेतलेला आहे. पण ड्रेस बघा इतका मोठा आहे, जणू तो आम्ही केव्हा घालू आम्हालाच माहीत नाही. असो, तिला आवडला म्हणून तिने आणला होता आणि तिला तो खरंच खूप आवडला. त्यामुळे ती घेऊन आली. ती म्हणे जेव्हा मोठी होईल तेव्हा घालेल, तू सांभाळून ठेव बस. मग या ठिकाणी मस्त असं सगळ्या कपड्यांच्या छान अशा घड्या करून घेतल्या. एवढूसा जीव असतो, पण भरपूर असे कपडे तिचेही आहे आणि ध्रुवचे पण आहेत. मुलांचं कसं चालूच असतं, ते कसे मोठे होत जातात त्यामुळे त्यांना त्यांचे कपडे छोटे छोटे होत जातात आणि त्यांना ते काही होत नाही. मग ते आपल्याला बाजूला सारावे लागतात आणि त्यांना नवीन असे कपडे घेऊन द्यावे लागतात. आणि या ठिकाणी मला जे कपडे इस्त्री करायचे आहे ते कपडे मी साईडला करून घेतले, कारण की भरपूर असे कपड्यांचा चोळा होऊन जात असतो. कपड्यांना पण भरपूर अशी इस्त्री करावी लागते. गोळामोळा कपडे काही चांगले दिसत नाही. आणि माझे इथे कपाटाच्या घड्या करत असताना आमच्या पिल्लूची बघा कशी अशी मस्ती चालू आहे. ती काही माझा पिछा सोडत नाही. असो, मग या ठिकाणी तुम्हालाही अशी सवय आहे का? मला नक्की सांगा. मला कोणतीही एखादी पिशवी दिसली की मी तिला डायरेक्ट कपाटामध्ये कोंबत असते. कारण ती मला म्हणजे मी असं सांभाळून ठेवते की जसं ती मला काही ना काही उपयोगात पडेल. आणि खरंच ती नंतर उपयोगात पडते. आणि जेव्हा माझी आई ह्या पिशव्या अशा सांभाळून ठेवायची, मी तिला म्हणायची, काय गं तू काय सांभाळून ठेवत असते हे? फेक ना, जाऊ दे ना, तुला काय करायचं आहे? आणि एखाद्या वेळेस आपल्याला जेव्हा लागते तेव्हा ती काढून देत असायची. आणि आत्ता आठवतंय की आपल्यालाही ही सवय हळूहळू कशी लागत गेली कुणास ठाऊक. असो, आई जे करते ते चांगल्यासाठीच करते, ते आपल्याला नंतर कळत असतं, नाही का? असो, मग या ठिकाणी मस्त असं डेली यूजचे पण सगळे कपडे मी असे व्यवस्थित घड्या करून घ्यायला घेतले. आणि माझे डेली यूजचे पण कपडे सर्व असे चोळामोळा ठेवले जातात. कारण की आपण काय करतो, एखादा कपडा काढतो आणि बाकीचं तसंच मागे लोटून देतो, नाही का? असो, घरामध्ये लहान मुलं असले की आपलं कोणतंही काम हे लवकर होत नसतं. हे तर तुम्हाला चांगलंच ठाऊक असणार. म्हणजे ज्यांच्या घरी लहान मुलं असतील त्यांना ते हे चांगलंच माहीत असेल. कारण की लहान मुलं हे असं कसं असतं ना, आपण एखादं काम करायला घेतलं की ते खूप मध्ये करत असतात आणि त्यामुळे आपलं ते काम राहून जातं. त्यामुळे कपाटाचं लवकर असं म्हणजे कपाट हप्त्यातून एकदा ऑर्गनाईज करायला काही ते मिळत नाही. जेव्हा आपल्याला फावला वेळ मिळतो तेव्हा आपण ते काम करून घेतो, नाही का?
आणि इथे बघा ह्या साईडच्या कपाटामध्ये पण कसं होऊन जातं ना, इकडचे कपडे तिकडे, तिकडचे कपडे इकडे. मी या ठिकाणी पंजाबी ड्रेस असे वेगवेगळे ठेवून घेते. पंजाबी ड्रेस जेणेकरून मला लवकर हाती लागतील. माझे 2 चांगले पंजाबी ड्रेस आहेत ते मी वरती साड्यांवर ठेवून घेतले आहे आणि मस्तपैकी बाकीचे पंजाबी ड्रेस साईडला ऑर्गनाईज करून ठेवून घेते आणि जीन्स टॉप वेगळे ऑर्गनाईज करून ठेवून देते. आणि ही ओढणी मी भरपूर दिवस झाले आणलेली होती. म्हटलं याच्यावर एखादा छान असा टॉप घेईल, पण ते काही अजून जमलं नाही. असो, या प्रकारे मी माझं सर्व असं कपाट ऑर्गनायझेशन करून घेतलं. या ठिकाणी मी माझे सर्व अशा साड्या ठेवून घेतलेल्या आहे आणि इथे डेली यूजचे कपडे मी या ठिकाणी ठेवले आहे आणि इथे खाली ध्रुव आणि त्याच्या पप्पाचे कपडे आणि इथे रिकामं असं सामान म्हणजे रिकामे कपडे या ठिकाणी ठेवून घेतले आहे. आणि इकडच्या साईडला वरच्या साईडला मी छान असे डॉक्युमेंट ठेवले आहे आणि खाली मस्त आहे बघा, इथे सगळे असे पिल्लूचे कपडे आहे, तिचंच सगळं काही सामान आहे आणि वरती माझ्या बांगड्या काही ऑर्गनाईज करून घेतल्या आहे आणि इथे पण माझे जीन्स टॉप वगैरे आहे आणि इथे खाली असं रिकामं सामान आहे आणि माझी ज्वेलरी वगैरे माझी कटलेरी सर्व या खालच्या ड्रॉवरमध्ये मी ठेवून घेत असते मस्तपैकी, कारण त्या ठिकाणी छान असं मावून जातं सर्व. आणि ह्या बाजूला पिल्लूचे सर्व असे डायपर मी या ठिकाणी ठेवून घेत असते, म्हणजे जेणेकरून मला सर्व काही घ्यायला सोपं जातं. अशा प्रकारे मी आमचं छोटंसं कपाट ऑर्गनाईज करून घेते. ते तुम्हाला आवडलं असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.